डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर सिनेमा येतो आणि त्यात नाना पाटेकर यांनी प्रकाश आमटे यांची भूमिका साकारली. आपण नानाजींशीच बोलणार आहोत. नानाजी, खरं तर एखाद्या व्यक्तिचरित्रावर जेव्हा एखादी भूमिका साधायची असते तेव्हा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि प्रकाश आमटे तुमच्या खूप जवळचे. मला वाटतं ते खूप पूर्णतः उतरलं असेल त्या भूमिकेत. नाही, प्रकाश वेगळं असं काहीतरी त्याच्याबद्दल अभ्यास करावा असं कधीच वाटलं नाही. त्याचं कारण गेल्या 40-45 वर्षाचा तो सहवास आहे आणि नकळत तुमच्या खूप गोष्टी झिरपतात ना तुमच्यामध्ये, त्यामुळे मग त्या अशा वेळी बाहेर येतात. आणि प्रकाशला कॉपी करायचं नव्हतं कुठे. त्यांनी त्याचे नेमके विचार, तो कसा जगतो, काय कशा पद्धतीचं आहे हे पाहिलं होतं, त्यामुळे ते सोपं गेलं. तुम्ही जसं म्हणालात की प्रकाश आणि मंदा दोघेही खूप कमी बोलतात, हसण्यामधनं ते सगळं व्यक्त करत असतात, पण सिनेमामध्ये त्या मर्यादा मला वाटतं थोड्याशा ओलांडाव्या लागल्या. नाही, सिनेमामध्ये काय आहे, सुरुवातीच्या काळामधला ज्यावेळी प्रकाश आणि मंदा तरुण असतानाचे नंतरचं जे आहे की खरंच त्यांचं म्हणजे तुम्ही त्याला आता प्रश्न विचारला, मला तू प्रश्न विचारल्यानंतर मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना एक दिशा माझी ठरलेली असते की मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे प्रकाश हा साधारणपणे स्टेजवर गेल्यानंतर की तुम्ही प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरं देतो. भाषण हे त्याला जमत नाही आणि एक सुसंगती लागते त्याला, एक ती तशी त्याच्या बोलण्यामध्ये येत नाही, कारण तोच असा कारण बोलणं हा त्याचा प्रांतच नाही, करणं हा प्रांत आहे. म्हणजे सगळ्यांचा, त्याचा, मंदाचा, त्याचा. त्यामुळे त्या करण्यातून त्यांनी त्यांचं बोलणं काय असतं ते सगळं दाखवून दिलेलं आहे. इथे थोडंसं म्हणजे वाचाळ नाही आहे, कृतीतूनच आहे सगळं खूपसं. थोडंसं ज्यावेळी आपल्याकडे शहरामध्ये राहून आपल्याला काय झालं आहे, संचय करण्याची वृत्ती आपली इतकी वाढलेली आहे, त्यामुळे यांचे आयुष्य पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं बापरे, हे कुठल्या ग्रहावरची लोक आहेत. खरं तर प्रत्येकाच्या हे लक्षात यायला पाहिजे की सरते शेवटी आज नाही उद्या, उद्या नाही परवा कुठेतरी निघण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे हे किती म्हणजे मला काय वेळी राजकारण्यांचं खरंच वाईट वाटतं त्यांच्या ह्या वृत्तीचं, की त्यांना माहिती नाही का ते उद्या मरणार आहेत. मग हा संचय किती करायचा, भ्रष्टाचार किती करायचा, की सगळे इथेच ठेवून जाणार बाबा. 12-14 मण लाकडं लागणार, तेवढीच तुझी प्रॉपर्टी, त्याच्या पलीकडचं सगळं इथेच राहणार आहे. बरं, ज्यांच्यासाठी तुमच्या मुलांसाठी जर तुम्ही करत असाल तर त्यांना लोकांकडनं फक्त तळतळाट आणि शिवाशाप मिळणार, मग मुलांसाठी तुम्ही हे ठेवून जाणार आहात का? मला वाटतं गाणी आज गाणं एक प्रार्थना रेकॉर्ड झालं, त्याचं गाणं रेकॉर्ड झालं आणि तुम्ही त्याच्यासोबत होतात राहुल, जसं मला ते ह्याचं शाळेतली जी प्रार्थना आहे, म्हणजे खरं म्हणजे तेच म्हटलं की त्यांची जी जगण्याची जी पद्धत आहे त्या प्रार्थनेचे शब्द तसेच आहे. ऐकू येते? विभावरी निघाली, सुंदर गायले. तर त्यामुळे ते शब्द जे आहेत ती त्यांची जगण्याची पद्धत आहे. मग ती बाबांची, ताईंची, सगळ्यांची, आनंदवासियांची, हेमलकसावासियांची ते जगणं आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. काय खायचे माहिती आपल्याला बनवता येत नाही. ही मंडळी आचार्य आहेत, हे बनवतात. पण त्यांना आपण सांगू शकतो मला हे खायचं आहे, मला हे हवं आहे, हे उत्तम स्वयंपाकी आहे. तर फक्त तुम्हाला माहिती पाहिजे तुमची भूक काय आणि तुमची आवड काय. काही मंडळी नुसतीच येऊन काहीतरी, म्हणजे मी खरं सांगतो की मी त्रास देतो, नाही म्हणून, आणि मी आग्रही असतो खूप, मला हेच पाहिजे, मला हे इतकं मोठं मागे म्युझिक नको आहे, मला हे गावातलं गाणं आहे, गावातली मुलं गात आहे, त्याला एक फिलर म्हणून फक्त ठेवा, शब्द जास्त वर येऊ दे. पण ह्या माझ्या गरजा आहेत, कारण मी सिनेमा पाहत असताना मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून पाहतो. नाही, इथे एक तरी प्रश्न विचारायचा वाटतं. जसं मगाशी म्हटलं गेलं की प्रकाशजी देवाला मानत नाहीत, पण एक निसर्गाची शक्ती आहे ज्याला ते प्रचंड मानतात, कारण निसर्गातला माणसापासून पशु पक्षी या सगळ्यांवर त्यांनी प्रेम केलेलं आहे. आणि मला वाटतं तुम्हीही कुठेतरी त्या जवळ आहात, निसर्गावर तुमचंही प्रेम आहे, जसं तुम्ही मागे म्हणाला होतात, निसर्गात राहायला तुम्हाला आवडतं. आणि मला वाटतं ही
प्रार्थना निसर्गालाच खरं तर डेडिकेटेड असावी. नाही, देव देव ही संकल्पना जी आहे प्रत्येकाची, देव तुझी संकल्पना वेगळी, याची वेगळी. मी माझ्या आईवडिलांना नमस्कार करतो व थोरल्या माणसांना नमस्कार करतो. बाबा माझ्या दृष्टीनं देव होते की ज्यांनी माझ्यामध्ये आमूलाग्र बदल घडवला. निसर्ग, माझे सगळे ऋतू, किती नशीबवान होतं. आपल्या भारतामध्ये सगळे ऋतू आहेत. मला ऊन देतो तो, पाऊस देतो, थंडी देतो, काय नाही. आणि ते सगळे झेलायला पाहिजेत आपण अंगावर. आपण त्या 4 भिंतीमध्ये आणि एक खिडकी एवढा आभाळ घेऊन बसलेलं असतो, त्यालासुद्धा पडदा लावलेला असतो. बाहेरचं काही पाहायचं नाही, काही नाही. काय वाटतं सिनेमाबद्दल? जेव्हा तुम्ही सिनेमा एडिटेड पाहिला असेल किंवा पाहिलं असेल चित्रीकरण झाल्यानंतर किंवा सिनेमा करताना तुम्ही खूप स्वतःहून छोट्या छोट्या गोष्टीबाबत बारकाईने ते केलं असेल असं मला वाटतं. नाही, कायमच असं वाटतं. त्रुटी खूप वाटतात. अजून हे पाहिजे होतं, अजून हे पाहिजे होतं, अजून हे. पण हे साधारणपणे जे चित्र करणारी माणसं असतात. आता बरं, प्रकाश आमटे हा एक 120 मिनिटामध्ये तुम्ही चित्रबद्ध नाही करू शकत, काहीतरी राहून जाणारच. या क्षणाला आपल्याला हे वाटलं म्हणून. बरं, हे डॉक्युमेंटेशनसुद्धा नाही, त्याला एक कथेचं असं एक स्वरूप आहे. तर त्यामुळे प्रत्येक माझ्या कलाकृतीमध्ये मला असं नेहमीच वाटतं की काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत. गोष्टी ह्या अशा अशा करायला पाहिजे होत्या. पण ते चांगलं आहे की तसं वाटणं. नाना, आमच्याशी बोलल्याबद्दल खूप धन्यवाद. कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई.